हे बटर चिकन बघा, असं वाटतंय ना हॉटेलमधून ऑर्डर करून मी घरी मस्त हे एन्जॉय करते. इतकं सुख एखाद्या कुकिंग यूट्यूबरला नाही आहे. कारण जेव्हा घरात सगळ्यांचं मत होतं की आज बटर चिकन खायचं आहे, पण हॉटेलमधून नाही आणायचं बरं का, असं लगेच हसबंड म्हणतात आणि म्हणतात की हॉटेलपेक्षा चांगलं तर तू घरी बनवते. मग आपल्यालाही कुठेतरी वाटतं की चला जाऊ द्या, तेवढं बटर चिकन 500 रुपयामध्ये खाण्यापेक्षा 200 रुपयाचं जर चिकन आणलं तर ते 200 रुपयाचं चिकन सगळ्यांनाच होतं. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकनच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला बटर चिकन करण्यासाठी चिकन लागणार आहे. तर चिकन मी इथे अर्धा किलो घेतलेला आहे आणि थोडेसे मोठे पीसेस घेतलेले आहे. तुम्ही आणि इथे मी बोनलेस म्हणजे विथ बोनवाले चिकनचे पीसेस घेतलेले आहे, पण तुम्ही बोनलेस चिकनपासून पण हे बनवू शकता. तर आता आपल्याला याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि इथे जो लेग पीस आहे त्याला मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे आणि हे छान स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता मॅरिनेशनसाठी सगळ्यात आधी आपण यामध्ये मीठ घालून घेऊ चवीपुरतं, म्हणजे संपूर्ण मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. ग्रेव्हीसाठीचं वेगळं आणि जे आपल्याला चिकनला लागणार आहे चिकन शिजण्यासाठी तर ते संपूर्ण मीठ आपल्याला इथेच वापरून घ्यायचं आहे. त्यानंतर पाव चमचा आपण हळद घालून घेऊ, 2 चमचे तिखट घालू. तिखट इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचं म्हणजे त्याचा रंग छान येतो, म्हणजे आपल्याला वरून कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरायची गरज पडणार नाही. 1 मोठा चमचा मी इथे धणे जिरे पूड घातली. 2 टेबलस्पून इथे आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊ आणि आलं लसूण पेस्ट वाटताना मी त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडीशी. त्यानंतर 2 टेबलस्पून इथे आपण मस्टर्ड ऑइल वापरणार आहोत. जर नसेल तर तुम्ही थोडंसं कुकिंग ऑइल कुठलंही वापरलं तरी चालेल, पण मस्टर्ड ऑइलने एक छान टेस्ट येते आपल्या या चिकनला. आणि अर्धा कप इथे आपण हंकर्ड घालून घेऊ, म्हणजे साधं दही मी कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं, सगळं पाणी काढून घेतलं. 1 तास तसं बांधून ठेवलं होतं, त्यातलं सगळं पाणी निघालं, त्यानंतर मी हे दही वापरलेलं आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण या चिकनला मस्त लावून घेऊ, छान चोळून घ्यायचं आहे. हे बघा, हे सगळं छान लावून झालं. आता आपल्याला याला 2 तास असंच ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता किंवा ओव्हरनाईट पण ठेवू शकता, नाही तर ॲटलिस्ट 1 तास तरी तुम्हाला हे ठेवायचं आहे. आता आपलं चिकन तर मॅरिनेट झालेलं आहे. आता आपल्याला या बटर चिकनची ग्रेव्ही तयार करायची आहे. त्यासाठी आपण एक मस्त मसाला तयार करून घेऊ किंवा वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 पळी किंवा 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून इतकं जिरे घातलेले आहे, 2 वेलची घातली आहे, 10 ते 12 मिरे घालून घेऊ आणि 2 मीडियम साईजचे कांदे असे लांब चिरून घेतले आहे ते घालून घेऊ. आता याला छान परतवून घेऊ. 1 मिनिटानंतर हे बघा, कांदे छान आपले परतवून झालेले आहे, थोडेसे सॉफ्ट झालेले आहे. आता या स्टेजमध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायचे. जर आलं लसूण पेस्ट तयार नसेल तर इथे 10 ते 12 असे लसूण पाकळ्या घालायच्या आणि 1 इंच आलं घालायचं आहे. आणि जर आलं लसूण पेस्ट असेल तर 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. त्यानंतर या ग्रेव्हीला मस्त रंग यावं यासाठी मी इथे काश्मीरी लाल मिरची घालून घेत आहे. तर ती 5 ते 6 लाल मिरची घातली. त्यानंतर यामध्ये 8 ते 10 असे काजू घालून घेऊ. 1 टेबलस्पून यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घेऊ आणि हे परत छान परतवून घेऊ. 1 मिनिट आपण याला परतवून घेणार आहोत. 1 मिनिट असं परतवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचे आहे. तर मी 4 मोठे टोमॅटो घेतलेले आहे आणि हे जे टोमॅटो आहे ते थोडेसे लाल घ्यायचे आणि असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहे. आता आपण याला पण 3 ते 4 मिनटं किंवा सॉफ्ट होतपर्यंत हे परतवून घेऊ. त्यानंतर इथे पाव कप मी कोथिंबीर घातलेली आहे. तुमच्याकडे कोथिंबीरच्या काड्या असेल तर त्या घाला, माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी इथे ही कोथिंबीरच घातली आणि याला आपण परत 1-2 मिनटं परतवून घेऊ. हे टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावे त्यासाठी आपण याला झाकून परत 1 ते 2 मिनटं शिजवून घेऊ. आणि शिजताना थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे, अगदी अर्धा चमचा. आता बटर चिकन आहे तर मग बटर तर भरपूर राहणारच आहे, म्हणून
या ग्रेव्हीमध्ये पण आपल्याला बटर घालायचं. तर मी इथे थोडंसं भाजताना पण बटर घातलेलं आहे, 1 टेबलस्पून असेल. हे बघा, परत आपण 2 ते 3 मिनटं शिजवल्यानंतर हे छान सॉफ्ट झालं आहे. म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी 7 ते 8 मिनटं हे शिजवलं आहे. हे आपण थंड करून घेऊ. हे बघा, इथे आपलं हे जे टोमॅटो आहे बाकी सगळं थंड झालेलं आहे आणि यावरती मी 1 टेबलस्पून धणे जिरे पूड घातली आहे, जी मी आधी घालायचं विसरले. आता हे थंड झालेलं आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊ आणि ह्याला छान ब्लेंड करून घेऊ. थोडंसं पाणी घातलं तरी चालेल ब्लेंड करताना. अगदी पाव कप इथे आपण पाणी घालून हे छान ब्लेंड करून घेऊ. हे बघा, मस्त छान ब्लेंड झालेलं आहे. आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे. तर मी इथे चाळणी ठेवली आहे आणि या चाळणीमधून आपल्याला हे छान चाळून घ्यायचं आहे. हे बघा, जे बारीक नाही झालं ते या पद्धतीने असं वरती राहिलं आणि छान मस्त आपलं हे ग्रेव्हीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे. आता ही आपली तयार ग्रेव्ही बाजूला ठेवून देऊ आणि जे चिकन आहे त्याला आपल्याला मस्त रोस्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही तंदूरमध्ये, तुमच्याकडे तंदूर असेल तर तुम्ही तंदूरमध्ये करू शकता किंवा ग्रिलरमध्ये करू शकता, म्हणजे अवनमध्ये करू शकता. त्यानंतर आपण नाहीच काही असेल तर तव्यावर पण करू शकतो. तर मी आज तव्यावरतीच करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे या पॅनमध्ये 1 चमचा तेल आणि 2 चमचे बटर घेतलं. बटर यामध्ये छान मेल्ट झालं की आपले हे जे मॅरिनेटेड चिकन आहे ते यामध्ये घालून घेऊ. संपूर्ण एकदाच बसतं अर्धा किलोचं, तर मी हे सगळं एकदाच घालून घेत आहे. आता हे आपल्याला मीडियम गॅसवरती 5 मिनटं असंच शिजू द्यायचं आहे. तर हे बघा, मी 5 मिनटानंतर हे पलटवून बघते तर आतून चांगलं शिजलेलं पण आहे आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे. तर या पद्धतीनेच मी सगळे चिकनचे पीसेस आता पलटवून घेते एकदा. हे या पद्धतीने चिकन मी 2 ते 3 वेळा पलटवून घेतलं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की चिकन थोडंसं शिजायला पाहिजे परत, तर तुम्ही याच्यावरती झाकण पण ठेवू शकता. तर झाकण ठेवून मी परत 5 मिनटं हे शिजवून घेतलं आहे, म्हणजे जे काही चिकन उरलेलं असेल शिजायचं ते पण संपूर्ण शिजून जाईल. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे खालच्या साईडनी. आता मी याला परत एकदा पलटवून मस्त असा तंदूरचा जो कलर असतो तसा आणून घेणार आहे. आणि तुम्हाला बघत असाल तुम्ही ते चिकन पण किती छान शिजलेलं पण आहे. आता याला फक्त थोडासा रंग येऊ देऊ, तोपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. हे पॅन गरम आहे, या पॅनमध्येच आपण हे 2 ते 3 मिनटं असंच ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण आपली ग्रेव्ही तयार करून घेऊ. ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपण इथे एका मोठ्या पॅनमध्ये बटर घालून घेणार आहोत. तर बटर चिकन आहे तर भरपूर बटर घालायचं. मी इथे 3 टेबलस्पून बटर घालून घेतलं. बटर मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल काश्मीरी पावडर घालून घ्यायचं आहे. त्याने रंग छान येतो, म्हणजे ग्रेव्हीला एक छान रंग येईल. आता यामध्ये आपण जी वाटण तयार केलं होतं किंवा ग्रेव्ही तयार केली होती ती घालून घेऊ. आणि या भांड्याला जितकी ग्रेव्ही लागलेली असेल तर ती पाण्याने आपण धुवून यामध्येच ते घालून घेऊ. यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालू आणि एक असं इन्ग्रेडियंट घालू ज्यामुळे या ग्रेव्हीची टेस्ट अजूनच वाढेल, ते म्हणजे थोडीशी साखर. अगदी पाव चमचा यामध्ये साखर घालायची आहे. याने आपल्या या बटर चिकनची टेस्ट अजूनच वाढेल. हे मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवर याला 5 मिनटं शिजू देऊ. तोपर्यंत आपण जे चिकन इथे मस्त तंदूर केलेले आहे ते छान रोस्ट केलेले आहे. आता याला आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही छोटे छोटे पीसेस पण आणू शकता, पण छोटे पीसेस जेव्हा आपण असं तंदूरमध्ये करतो किंवा तव्यावर करतो तर ते बऱ्याचदा खूप छोटे होऊन जातात किंवा श्रिंक होऊन जातात. मग अशा वेळेस असे मोठे पीसेस आणायचे आणि मग त्याला कट करायचं. नाही, जर तुम्हाला विदाऊट बोन आवडत असेल तर तुम्ही बोनलेस पण आणू शकता. हे बघा, असे छोटे तुकडे मी सगळे करून घेतलेले आहे.
आणि इकडे आपली ग्रेव्ही पण छान शिजत आलेली आहे. आता आपण हे काढू आणि यामध्ये 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालू. कसुरी मेथी सगळ्यात आवश्यक इन्ग्रेडियंट आहे, कारण कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते आपल्या या ग्रेव्हीला. तर ही जी कसुरी मेथी आहे मी थोडीशी रोस्ट करून घेतली तव्यावर आणि मग त्याला असं क्रश करून यामध्ये घातलेलं आहे. तर असं रोस्ट केल्यामुळे या कसुरी मेथीची टेस्ट अजूनच वाढते आणि त्यामुळे तो जो आपला पदार्थ आहे तो पण जास्त टेस्टी लागतो. त्यानंतर इथे मी घरचा जो गरम मसाला आहे तो घालून घेतला, पाव चमचा, आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता आपली ग्रेव्ही पण तयार आहे. यामध्ये आपले जे चिकन आपण तंदूर केलेले होते, रोस्ट केले होते, ते घालून घेऊ. हे छान मिक्स करू आणि परत याला 2 ते 3 मिनटं झाकून शिजू देऊ. इथे तसं आपली ग्रेव्ही पण तयार आहे आणि चिकन पण शिजलेलं आहे, पण चिकनमध्ये या ग्रेव्हीचा मस्त टेस्ट उतरावा, पूर्ण चव यामध्ये जावी, म्हणून हे आपल्याला परत 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. इथे 2 ते 3 मिनटं शिजवून झाल्यानंतर आपलं बटर चिकन रेडी होतं. त्यानंतर मी हे एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे, सर्व करून घेतलेलं आहे. हे बघा किती सुंदर आपलं बटर चिकन दिसत आहे ना. आता यावरती आपण फ्रेश क्रीम घालून घेऊ. आणि हो, जेव्हा मी शिजवत होते तेव्हा त्यामध्ये पण 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम घालून घेतलं होतं आणि ते मिक्स करून घेतलं होतं. आता वरून पण आपण थोडंसं फ्रेश क्रीमनी गार्निशिंग करून घेऊ. वरून थोडी कोथिंबीर घालू आणि आपलं हे बटर चिकन तयार आहे. सोबतच मी बटर गार्लिक नान बनवलं आहे आणि थोडासा लच्छा कांदा घेतलेला आहे. इतकं टेस्टी, इतकं टेम्पटिंग बटर चिकन खावंसं कोणाला वाटणार नाही. जर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्हाला बटर चिकन आवडत असेल तर नक्की करून बघा आणि माझ्या या स्टाईलने नक्की करून बघा, कारण अगदी सोपी रेसिपी आहे आणि जास्त साहित्य पण नाही आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही. घरी असलेल्या साहित्यामध्ये आणि घरी असलेल्या भांड्यांमध्येच आपलं हे बटर चिकन, ते पण रेस्टॉरंट स्टाईल, तयार होतं. हे बघा मी तोडून दाखवते. चिकन पण एकदम मस्त शिजलेलं आहे आणि या बटर गार्लिक नान सोबत तर भन्नाट लागत आहे. मग आता हे 200 रुपयाचं चिकन आणून घरच्या घरीच 1000 रुपयाचं रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच मस्त रेस्टॉरंट स्टाईल रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.